विलीनीकरणानंतर आम्ही एनडीएत जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादाच एनडीएतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता। दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटानं हा अपघाताचा कट रचला होता का? रोहित पवारांचा मोठा आरोप। पायलटनं दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं। कौटुंबिक अडचणींमुळे पायलटनं ब्लॅकमेल त्याला करण्यात आलं होतं का? रोहित पवारांना शंका। मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा। 1100 डिग्री तापमानावर तासभर जळला तरी ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं। कागद, मोबाईल फोन शाबूत, मग ब्लॅक बॉक्सच कसा जळला? रोहित पवारांकडून शंका व्यक्त। सरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार। राधाकृष्ण विखे पाटील यांची रोहित पवारांवर टीका। तर पुरावे तपास यंत्रणांना द्या, पत्रकार परिषद कशाला? चंद्रकांत पाटील यांचाही रोहित पवारांना सल्ला। चंद्रपूर महापालिकेतील घटनेची काँग्रेसच्या वरिष्ठांकडून दखल। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर का नाही? विजय वडेट्टीवार आणि धानोरकरांकडे चौकशी। तर महापौर का झाला नाही याबाबत समिती नेमली जाणार, सूत्रांची माहिती। नंदनवन निवासस्थानी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये अर्धा तास बैठक। केडीएमसीतील स्वीकृत नगरसेवकांसह सध्याच्या राजकीय हालचालींवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बीएमसी निवडणुकीनंतर दोघांमध्ये पहिल्यांदाच भेट। पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीचं अपहरण झाल्याचा दावा। आयान शेख आणि अझहर शेख यांनी अपहरण केल्याचा कुटुंबियांचा आरोप। तर अपहरणाच्या आरोपानंतर पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा। हे अपहरण नाही तर स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत गेले। अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ समोर, तर मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून नातेवाईकांसह पोलिसांना पाठवला जातोय, पडळकरांचा दावा। बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक। क्रॉफर्ड मार्केटमध्ये सोमय्यांकडून पाहणी। मुंबईत दादागिरीत चालणार नाही म्हणत परवान्यांवरून पालिका अधिकाऱ्यांनाही विचारला जाब। मध्य पूर्वेत अमेरिकेची मोठी लष्करी हालचाल। F-22, F-35 आणि F-16 सह 50हून अधिक लढाऊ विमानं तैनात।